राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये माजी मंत्री म्हणून पुरंदर तालुक्याचे माजी आमदार विजय बापू शिवतारे हे कार्यरत राहिलेले आहेत आणि एक मॅच्युरिटी असलेला मनुष्य, एक जबाबदार पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे राष्ट्रीय नेते, या राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब यांच्यावरती गेले 15 दिवस अतिशय खालच्या भाषेमध्ये बेतालपणाने बेजबाबदार अशी वक्तव्य करत फिरत आहेत। आमचं त्यांना सांगणं आहे की आपण आपला वैयक्तिक द्वेष या ठिकाणी ताबडतोब थांबवावा। महायुती म्हणून आमचे नेते अजितदादा पवार यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना महायुतीचा धर्म पाळून जो कोणी उमेदवार असेल त्याचं काम करण्याचे संकेत आम्हाला दिलेले आहेत। असं असताना महायुतीतला शिवसेनेचा एक जबाबदार पदाधिकारी अशा पद्धतीने जर बेताल वक्तव्य करत असेल तर आमचं त्यांना सांगणं आहे की तुम्ही तुमची बेताल आणि वायफळ बडबड ताबडतोब थांबवा। ती जर तुम्ही थांबवलं नाही तर आम्ही त्यांना इशारा देऊ इच्छितो की मावळ तालुक्यामध्ये, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जोपर्यंत माजी मंत्री विजय बापू शिवतारे, आमचे नेते अजितदादा पवार साहेब यांची माफी मागत नाही किंवा त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल पश्चाताप व्यक्त करत नाही, तोपर्यंत महायुतीच्या माध्यमातून जो कोणी शिवसेनेचा उमेदवार इथे निवडणूक लढवणार आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही कार्यकर्ता त्यांच्या प्रचारामध्ये सहभागी होणार नाही आणि त्यांचं कामही करणार नाही। नाही, अडचण नाही। आम्ही ठरवलेलं आहे की इथं जर तुम्ही अशा पद्धतीने जर शिवतारेंना जर वेगळ्या पद्धतीने दादांच्या बाबतीमध्ये जर काही बोटा लावण्याचा प्रयत्न करत असता तर मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मावळ तालुक्यामध्ये काम न करता सुनेत्रा वहिनींचं काम करण्यासाठी आम्ही सगळी मंडळी मावळ तालुक्यातली बारामतीत जाऊ। महायुती म्हणून महायुतीचे नेते मंडळी माननीय विजय बापू शिवतारे यांना सांगण्यासाठी किंवा त्यांना चुकीचं बोलू नका हे सांगण्यासाठी जर असमर्थ असतील तर माझं त्यांना मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष या नात्याने सांगणं आहे की आमच्या आमदारांनी देखील यापूर्वी हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडावा म्हणून मागणी केलेली आहे। आम्ही देखील हा मतदारसंघ आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून लढवायला तयार आहोत आणि बापूसाहेब बेगडे आमचे उमेदवार म्हणून देखील ही उमेदवारी लढवण्यासाठी तयार आहेत। त्याच्यामुळं तुम्हाला जर इथे या पद्धतीचं जर वातावरण ठेवायचं असेल, आमच्या नेत्याच्या पाठीमागचा ससेमिरा जर थांबवायचा नसेल तर हा मतदारसंघ आपण राष्ट्रवादीला सोडून द्यावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।